डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चला 4 षटकांचा पहिल्या सामन्यात मात्र तानाजी खंडागळे यांनी दमदार बॅटिंग केली. 39 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य सारख्या पडक्या संघाला 4 मुंड्या चित केलं. त्यांचा लवकरच बाजार उठवला. चला पहिलं षटक प्रगती बाजार. बॉलिंग मार्क तयार. संतोष राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा यस पुन्हा एकदा शॉर्ट डिसमिसल. चेंडू हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विनिंग द मॅचेस असे झेल तर तुम्ही सोडलेत त्याचा इम्पॅक्ट त्याचे पडसाद नंतर दिसतील. एक लॉलीपॉप झेल होता. आरामशीर झेल्या घेण्याचा जो प्रयत्न होता. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 1 वर. बिनबाद एक चांगलं यश प्राप्त झालं असतं परंतु दुर्दैवानं तो झेल सुटला. झेल झाला ड्रॉप गोलंदाजाकडून. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलतोय का? मिळेला उत्तर मिळेल. मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट कव्हर बॅकवर्ड गली असेल आणि हा यस पुन्हा एकदा बघा झेल सोडल्यानंतर त्याचा उपद्रव त्याचा इम्पॅक्ट त्याचे पडसाद प्रत्यंत तुम्हाला अनुभवाला येतोय. अतिशय चांगलं टायमिंग ऑन साईडला मिडविकेच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा बेबंद स्ट्रोक 6 धावांसाठी संघाची धावसंख्या झाली 7 वर. पहिला दमदार सिक्सर वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्रहार. जर नैनेश पाटे कुठे असेल तर लाईव्हवाल्यांसाठी एक पिन पाहिजे. आम्हाला 3 पिन पाहिजे का? C2 अरे बदलत नाव आहे. आम्हाला माहीत होणार नाही. चालेल डिजिटल नाव आहे ती टेक्नॉलॉजीची नावं आहेत. एखाद्या टॅबलेट असताना तर आम्ही सांगितलं असतं कदाचित. नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. बिनबाद 7. तानाजी खंडागळे दशरथ मते यांनी अतिशय जबरदस्त पार्टनरशिप एक अभेद्य भागीदारी. राईट आर्म राऊंड द विकेट. हो हो चांगला फटका दमदार स्ट्रोक स्ट्रेट ड्राईव्ह आणि सीमा रेषेलगत जबरदस्त टायमिंग. पहिला षटकार नंतर मात्र चौकार. क्लास बॅटिंग दर्जेदार मॅग्निफिशंट स्ट्रोक. संघाचा टोटल स्कोर झाले तब्बल 11 वर. 11 फनन या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट बघूया. संपूर्ण टोटली प्रोफेशनल जो लुक देण्याचा प्रयत्न केलाय घोडेलदेव कसलगण 40 संघाच्या वतीने दमदार आयोजन. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हो हो चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी वाईड यॉर्कर आउटसाइड द ऑफ स्टंप कमबॅक केला होता आणि षटक क्रमांक पहिलं प्रगती पथार आहे. धावसंख्या 11 वर. झेल जर सुटला नसता कदाचित हे षटक आतूनही चांगलं फेकलं असतं कारण झेल सुटल्यानंतर माणूस नंतर नर्वस होतो नाराज होतो हिरमुसला होता. त्याच्यावर बॉडी लँग्वेजवर त्याचे परिणाम दिसायला लागतात. नंतर तो सैरभर होतो. हो 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 पुन्हा एकदा ग्रेट डिलिव्हरी सुपर बॉलिंग शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त प्रोटेक्शन आणि पहिलं षटक म्हटलं जवळजवळ संपुष्टात. पहिल्या षटकात धावा आल्या 11 फन आफ्टर 6 डिलिव्हरीज. 6 आणि 4 आणि 1 चिकी सिंगल. झेल सुटल्यानंतर जो बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण वावेगर वन दी टॉस डिसाइडेड टू फील्ड बस. आजच्या दिवसाचा दुसरा सामना तब्बल 12 संघ जिथं आपलं नशीब आजमावतील. शाकाहारी आणि मांसाहारी नितीनजी पाटील असते भास्करजी पाटील आजचे अन्नदाते जे पुरस्कर्ते शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय केली. पाठीमागे आमच्या मामांचा वडापावचा स्टॉल अतिशय मी त्यांना विचारलं की तुम्ही मामा नाही म्हणतो मी फक्त मॅच ना फक्त लावतो. धंदा चांगला म्हणजे हाताला चव आहे त्यांच्या. जर त्यांनी नियमित केलं ना तर कदाचित 10 ते 15 हजार सहज दिवसाला कमवतील. जुनगरे मामा फेमस वडापाव. कुठं आहे या लोकेशन काय? अच्छा जिथं अच्छा त्यांचं अच्छा म्हणजे फिरताय. पाळणेवाले कसे बघा जिथं जत्रा तिथं पाळणे लावायचे. चक्रीवाले जुगारवाले अड्डेवाले. चला बॉलिंग मार्क होता यार नवीन गोलंदाज. बॉलर्स नेम रमेश. 40+ मात्र हे मात्र
ही उणीव आहे. मात्र कमीत कमी एक्स्ट्रा काहीतरी घेऊन येत चाला. हो स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेनं. मिळेल एक धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली 2 धाव मिळते, संघाची धाव संख्या झाली तब्बल 13 व 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. बिनबाद 13 अशी बऱ्यापैकी सुरुवात. माझ्या समवेत असतील खरं म्हणजे जे रेग्युलर स्कोरर होते प्रभात मते नाहीत आहेत, त्याच्यामुळे पीपी करतायत. प्रशांत पाटील एक अतिशय रायझिंग स्टार लोकल कॉमेंटेटर आहेत, चांगली कॉमेंट्री करतात. आणि हा यस पुन्हा आता चेंडू जाईल आणि मिळतील मोठे 4 धावा 4 रन्स. नाईस स्ट्रोक. 4 धावांनी संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर झाले तब्बल 17. बिनबाद 17 दमदा सलामी धुंद फुंदा अफलातून सुरुवात. ट्रिमेंडस स्टार्ट. वावेगर बनाम चिंचपाडा असं हे सामना विद्यमान सामना. टॉस जिंकला वावेगरनं. पहिल्या सामन्यात दमदार जी सुरुवात केली. पहिला अश्वमेध पॉईंटच्या संघात आमचे प्रवीण दुगाडे असतील, रोहित गायकर असतील, त्यांचं हे मोठे आहे के जी. कारण पॉईंटचे देखील तिथं पण 10-12 टुर्नामेंट होता असतात. नेहमी बुक असतं मैदान. पुन्हा एकदा यस झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आउटसाईड दी लेग स्टिक, परंतु पंचांचं मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही. डॉट डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्या षटकात धावाले तब्बल 11 धावा. दुसरं षटक प्रगती पदावर. अतिशय दमदार आयोजन, चांगली स्पर्धा, चांगलं मैदान, प्रोफेशनल लुक देण्याचा प्रयत्न संपूर्ण आमचे घोडेलदेव 40+ कसलखंड. आणि हा पुन्हा एकदा हलक्या त्यानं पुश केला, टॅप केला, चेंडू बदललाय, चेंडूचा बेमोड केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाईल आणि बघ एक धाव मिळते. एका धावेपासून दुसऱ्या धाव म्हणजे वंचित होईल. टोटल स्कोर झाले तब्बल बिनबाद 18. दमदार सलामी नितील जे बाबर असतील, खरं म्हणजे त्यांना जर ऑपरेटर असताना त्यांनी पण देखील समालोचन केलं असतं, पण त्यांनी ऑपरेटर नाही, त्यांच्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम आहे. येस नक्की करावी, कारण तुमची जी कॉमेंट्री पहिल्यांची होती अतिशय चांगली होती. अमर माते आमचे नाईट. हो ब्लाइंड स्ट्रोक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. उजव्या दादा गोलंदाज, लेफ्ट आर्म, हो दे विकेट. चांगला चेंडू, गती आणि मतियाचा पुरेवा वापर केला आणि अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. बोल्ड बाय बॉलिंग मार्क तयार. जुरगरे मामा यांचा जो स्टॉल वडापावचा ज्यांना कोणाला खायचा असेल आमच्या स्टेजच्या पाठीमागे लावलेला आहे. अतिशय स्वादिष्ट वडापाव 2 खाले बघा. नाही चांगला आहे, चांगला आहे, म्हणजे चव चांगली आहे. आणि विकेट यस, कारण यांच्याकडे सगळ्या गोष्टी सगळ्या चवदारच आहेत. तर सन्मानी जगदीशजी पाटील यांचं इथं आगमन झालं. आपल्या विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. आणि रुपेशजी नाईक, अतिथी देव भव, तुम्ही आलात. या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पडगे 40+ कुठेही जाऊ नका प्लीज. दोन्ही पक्षाकडून तुम्हाला विनंती असेल कुठे जेवल्याशिवाय जाऊ नये. आणि सन्माननीय नरहरी घरत यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्याच्यानंतर गिरीधर पाटील आणि पत्रावळी आणि ग्लास जे पेले आहेत, पेले म्हणजे पाणी प्यायचे, मद्याचा पेला नाही, पेले फक्त. आणि गिरधर पाटील साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वा पत्रावळीने ग्लास यांनी जे पुरस्कृत केलेत. महेश पाटील, प्रत्येकाचं काही ना काही योगदान आहे. अच्छा अच्छा ओके, त्याच्यातच आहे. बरं आहे. येस विश्वास जायबंदी झालेले आहेत, रिटायर्ड हार्ट, त्यांच्या पर्याप्त बदली कामगार. कोण रे बाबा? विश्वनाथ गोंधळी. तो कुठला आहे? नवऱ्याकडचा आहे. याने मारला कपाळावर हात. अरे बस बाई बस. बोला म्हणतो नवरी कसं म्हणतो. अच्छा पप्पा आले यांचे सुपुत्र आहेत. तुझं नाव काय बाई? दक्ष एक राजा होता, दक्ष प्रजापती. मोठे आमचे बुवा धनाजी आणि विश्वनाथ रिटायर्ड झालेत. आणि धडाडीचे कार्यकर्ते सुनीलजी पाटील, कमी तिथे आम्ही. येस नेहमी बरोबर आहे. मोदी साहेबांच्या नंतर त्यांचाच नंबर आहे. दिवसभर फोन.
हे काय अजून चालू आहे. येस, धन्यवाद सुनीलजी पाटील. आज पूर्ण दिवसभरात एन्जॉयमेंट, कारण क्रिकेट इज अ फनी गेम. बुवा येस, बॉलर्स नेम कोण माळी? प्रवीण माळी. मला वाटलं एकनाथ माळी का काही वाळ्याचे. खरं म्हणजे त्यानं बोलवायला हवं होतं खरं म्हणजे आज. यस, धन्यवाद. यस, दत्ताजी गायकर यांनी आम्हाला आदेश दिलाय. यस, नक्की सगळे येतं आज. मात्र रामदासजी घरत आणि बीके घरत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर आहे, आपलं स्वागत आहे. आणि आजचे फटाके आतषबाजी करणार. अच्छा, जे फटाके दिले आहेत. अच्छा अच्छा, पाहुण्याने विनंती करू. व्हीआयपी वरती बसा, पाहुण्यांना विनंती आहे, आपण कोचवर बसा. ये सोप्यावर बसा तिकडं. येस, बीके घरत अण्णा आणि रामदासजी घरत. येस, महेश पाटील यांच्यातर्फे फटाके दिलेत का? यार इकडे आयोजक नक्की समजत नाही. आता म्हणतात ना दिलेत. आजच्या सगळे आयोजक म्हणतात ना नवरीपेक्षा करवली चिकनी. नाव दिले आताच्या. अच्छा, त्या नाव दिलं, नाव दिलं. दिल्या आणि दिल्या. अच्छा अच्छा, परत दिल्या दिल्या. सगळे स्टार आहेत. ज्यांनी आपल्याला फटाके दिलेत त्यांचं नाव दिलीप आहे आणि त्यांना दिल्या पण बोलतात आणि फटाके पण दिले दिल्यात. यस, आणि बँजो आपल्याला दिले ते रामचंद्र झुनगरे. जनगरे, क्या बात आहे. दत्ता गायकर. करता कित्येक जणांच्या लग्नामध्ये बँजो नव्हता, Yes, पण yes. इथे यांनी बँजो दिलेला आहे. नक्कीच यात बुवा कार म्हणजे सगळे आयोजक म्हणतात ना नवरीपेक्षा करवली चिकनी. संडास मालकाचा ना रुबाब भांग्याचा. आणि फलंदाज म्हणते बाद होईल. यस यस, बघा काय जबरदस्त झेल घेतात सूर्यकुमार यादव स्टाईल. पेंटो वावे घर, शेवटचं टोक बुवानी सांगितलं मगाशी. आपण एकदा गेलो होतो वावेघर मध्ये. पिंटो गुप्ता म्हटते तिथं, म्हटते विवेक पाटील साहेब तिकडे आले होते त्यावेळेला. ते चांगलं आठवतं. हां, मग आम्ही बोलवतो. बुवा होते, टिके माळी होते. माझे आमदार विवेक पाटील साहेब होते. 10 टोटल धावा झाल्या. 10 झाले. 23, 2 विकेट. 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक म्हणते तिसऱ्या अगोदर प्रगती पथावर आहे प्रवीण माळी. अतिशय दमदार स्पर्धा, दमदार आयोजन. 40+ हे इव्हेंट घोडील ते 40+ आयोजित भन्नाट स्पर्धा. 23 2-3 झालं. तिसरे षटक प्रगती पथावर आहे. तर सुशांत पाटील सोमटणे यांचं इथं आगमन झालं. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, दमदार स्ट्रोक, नेत्रदीपक फटका. यस, व्हेज जेवण टोटली झालंय. आता याच्यानंतर मात्र मांसाहारी जेवणाला सुरुवात होईल. बरोबर 12ची आरती झालेली आहे. खरं म्हणजे ते 12 बरं की नाही. पहिला उपास सोडे जा रे का. पहिला दाखवू दे चंद्राला नैवेद्य, नाही का. उकडीचे मोदक दाखवा जरा, नंतर उपास सोडा, मग नंतर आम्ही बसणार. ओहो, चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला. अफलातून झेल आणि विकेट राहील मध्ये. तृतीय, तिसऱ्या विकेटचं बदन, तृतीय विकेट स्वाहा. चला या ठिकाणी आज बरेच मांदी पाहुण्याची मांदेली असेल. सुशांतजी पाटील माजी उपसरपंच सोमाटणे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यानंतर आमचे अण्णा बीके घरत साहेब, आदरणीय रामदासजी घरत, जगदीशजी पाटील, रुपेशजी नाईक, गिरधर पाटील, त्यानंतर नरहरी घरत, त्याच्यानंतर दीपेशजी पाटील, सुनील पाटील भोकरपाडा ना, भोकरपाड्याचे पण सुनील पाटील या ठिकाणी आलेले आहेत. सुभाषजी पाटील, बाळकृष्ण पाटील, धनंजय पाटील आणि दीपकजी पाटील, भास्करजी पाटील यांचं पण आगमन झालेलं आहे, ज्यांनी आज भोजनाची व्यवस्था आपल्याला केलेली आहे. नितीन दादा पाटील आणि भास्करजी पाटील. झाल्या 3 ओव्हर झाल्या का रे भाई प्रशांत? यस, धावा झाल्या म्हणजे 18 चेंडू आणि 23.
यस म्हणजे जवळ 7.5 टार्गेट म्हणजे 25 8.33 राहिलं शेवटचा अंतिम आख्याचा निर्वाणीचा फायनल स्लॉगवर वावेकर संघाने जो टॉस जिंकला बुवा निर्णय मात्र त्यांना चांगला पत्त्या त्यांच्या पत्तावर पडलाय मुळावर पडलाय शेवटचा गोलंदाज असेल वावेकर संघाचा बोलत नाही भाई अनंत गाताडे बुवाना माहिती आहे ना बुवाना बरीच माहिती आहे बरं की ना हां मग तिकडे सर्व नाही 40+ मध्ये सांग त्यांचा आहे संपूर्ण हयात त्यांचे 40+ मध्ये गेले कारण सर्व पहिले यंग होते बरं की नाही आता म्हातारे झालेत नाही नाही यस काल बघा सोन्या गायकवाडने मॅन ऑफ द सिरीज बाई घेतली बघा विचार कर म्हणजे 40+ हे घेऊ शकतात त्यांनी सांगितलं चांगली कमेंट्स दिली आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आणि हा दमदार सिक्सर क्या बात आहे आडवा पट्टा जबरदस्त चपराक बाकवस कोलेच्या डोक्यावरून उत्तुंग फटका गगनचुंबी गगनभेदी फटका टोटल स्कोर झाले तब्बल 31 आज काय स्पेशल कुठे गेले ते डान्सर कुठे गेले गिरधर पाटील सन्मान्य गिरधर पाटील यांना विनंती करू या स्टेजवर या प्लीज ते कुठे गेले मोठू पतलू अरे काय नाही नाही ते हागेच बदलायला गेले असतील नाही मध्ये मध्ये अहो ते गरम किती होतं तुम्हाला काय माहिती आता जप हे ब्यांजोवाले मगच पासून येत आहेत ते काय आता यानाला दुसरा ब्यांजो पाठवणार होता मी दुसरा तयार होता डायरेक्ट आता जेवणच घ्या नंतर उठू नका मात्र फुलटॉस ठुल वसूल करायचा होता चेंडूला शॉर्ट थर्डमॅनला आणि पंतांचा बघूया बेमर आहे का येस दॅट शुड बी आणि त्यामध्ये रनआउट आहे या दोन्ही रिव्ह्यू पाहिजे असं घेऊ शकता तुम्ही येस अंपायर रेफर टू टेक्नॉलॉजी निखिलजी बाबर स्टार टेनिस क्रिकेट अतिशय क्वालिटी क्लिअरिटी इज द स्पेशालिटी निलेश ड्रोनवाले जरा बघा कुठल्या कोपऱ्यात कुठला गड बसलाय त्याचं देखील छायाचित्रीकर फोटोग्राफी करा दशरथ पाटील साहेब इथे आपल्याला आज भोजनाची व्यवस्था जी केलेली आहे भास्करजी पाटील त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येईल नितीनदादा पाटील असतील भास्करजी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं भोजन आणि खरं तर कैलासवासी आमच्या वनिता जनार्दन पाटील आणि कैलासवासी संभाजी जनार्दन पाटील यांच्या स्मरणार्थ आज ही भोजनाची व्यवस्था आपल्याला नितीनदादा आणि भास्करदादा पाटील यांच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत नारायणजी पाटील आणि निलेशजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे 3 षटकांचा खेळ मालतोड्या मैदानात संपलेला आहे एक येस येस बोवाकर म्हणजे अन्नदान हे फार म्हणजे मोठे पुण्यकर्म समजले जाते एखाद्याला उपाशी माणसाला जर जेवण दिलं या कपिल भाई या नेहमी हसरा चेहरा नो बॉल आहे नो आणि बॉल आहे रनआउट आहे यस धाव पण मिळणार आणि फ्री हिट असेल एका बाजूला नो बॉल म्हणजे बॅटिंग साठी फायद्याचं एका Yes, बाजूला विकेट म्हणजे गेले ते दोन्हीकडे बॅटिंगचं समान नुकसान समसमान आहे यस 50-50 आहे ओनली 1 रन सिंगल गेटिंग तर नारायणजी पाटील सन्माननीय त्यांनी त्यांच्या समवेत निलेशजी पाटील यांना सन्मानित करावं या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय चांगली स्पर्धा अतिथी देव भव आज बरेच पाहुणे येते संध्याकाळपर्यंत आज दिवसभरात संध्याकाळपर्यंत जेवण शाकाहारी मांसाहारी कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये हे दोन्ही स्ट्राईकला सुवास बॉलिंग मार्क होता या शेवटचा षटक प्रगतीपदावर बँजोवाले प्लीज बँजोला आहेत का रे नाही आडवान दिले का अच्छा आडवान दिले म्हणा येणार हे गोट्या साहेब अंपायर सारखं आहेत अमोल जोशी येस आउटसाइड द स्टंप म्हणणार आहेत अप्रतिम डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन वेगावर आणि या पुन्हा वाईटचा इशारा थोडासा बाहेर निघाला आणि टोटल फ्री हिट कंटिन्यूड टोटल स्कोर झाले तब्बल पिपी 33-33 ओहो हो चाबुक शॉट 6 रन उत्तुंग फटका आकाशाला गवस निघालणारा चेंडू झालाय दिशे नासा 6 धावांसाठी मॅग्निफिशंट जबरदस्त टायमिंग अमेजिंग हिट इट हो दी लॉंग ऑन
ननेश पाटील सुरेश पाटील यांचं स्वागत या ठिकाणी ननेश पाटील आणि सुरेश पाटील स्वागत करतात आमच्या अमोलजी जोशी आणि राजेश नाईक आणि हिम्मत नाईक जगदीशजी नाईक सर्वांना विनंती आहे की आपण स्वागत करायचं आहे पाहुण्यांचं. थांबा जरा इनिंग संपू द्या जरा प्लीज. मध्ये मध्ये डिस्टर्ब होतं कारण लाईव्हला म्हणा समजत नाही. पुन्हा चेंडू गेला लॉंग ऑफला. नितीन पाटील जरा इनिंग संपल्यानंतर करा किंवा षटक संपल्यानंतर करा. कारण लाईव्ह चालू असल्यामुळं नाही नाही ते त्यांना जे बघतात ना त्यांना तुमच्या याचं काय पडलं नसतं ना हो. ते याला शिव्या घालणार लाईव्हवाल्याला. शिव्या कोण खाणार ते खाणार त्याच्यानंतर त्यांचा आमचा नंबर आहे. बरोबर की नाही. म्हणजे एखादा माणूस जुगारात आपला घरी जाऊन बायकोला झोडपायची त्याला राग तिकडे काढायचा. नाही बायको म्हटली तर मी ठोकायची. ठोकायची म्हणजे चोपायची त्याला बदडायची कुटायची मारायची अजून सांगतो मुटकायची. चला बॉलिंग मार्क तयार. काय अंपायर थर्ड अंपायर आहे का? येस बॅट्समन इज आउट. येस अतिशय चांगला निर्णय अंपायरचा. बॅटमध्ये मात्र हवेमध्ये होते का? येस अतिशय चांगलं करा. म्हणजे आज ही संपूर्ण स्पर्धा बुवा प्रोफेशनल आहे. सर्व समालोचक असतील. येस बँजो वादक तुमचं इथं स्वागत आहे. बघूया कुठं आले कुठं ढोलबिल दाखवा ना आम्हाला. आले का ढोल? अच्छा अच्छा फक्त भोंगा आणले दुसरा कुठं आहे? चला बॉलिंग मार्क होता या राईट आर्म होतं विकेट. फुलटॉस आणखीन एक बिमार. पंचांचा म्हटले नो बॉलचा इशारा. चेंडू मात्र चांगला तर थोडासी हाईट फॅक्टर आणखीन एक फ्रीट असेल. बॉलर चेंज त्याच्यावर संक्रांत गंडांतर. अच्छा 10 मिनिटात चालू होईल. 6-7 जस ताक मठ्ठा कितीही प्या. मगाशी सांगितलं की शरद पवार साहेब मोठे 4 लिटर पितात. बरं की नाही. प्या आणि तिकडं बाहेर काढा. आउट अँड आउट. एक मोठा कुपन आली का जोडा. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी परंतु होता फ्री हिट. त्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही आहे. टोटल स्कोर झाले तब्बल 5/40 40 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. अजूनही बॉल बाकी आहे. तब्बल 4 ओव्हर 40 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 41 धावांची गरज. म्हणजे जवळजवळ 10.15 धावांचं टार्गेट. 10.25. पुढची इनिंगसाठी आमचे हरिभक्त परायण संतोषजीबुवा चौधरी. अतिशय दमदार आवाज आणि मध्ये मध्ये मिश्किल समालोचक. त्या आम्ही असलो टिके माळून जर असते अजूनही मजा रंगत झाली असती. प्लीज माळी साहेब चौधरी साहेब. धन्यवाद दशरथजी पाटील. सगळ्यांना हसवून खरं तर हसवणं पण एक कला आहे. आणि तुम्ही जर दुःखामध्ये असाल आणि चेहऱ्यावर जर तुमचे हसू असेल तर ही जगातली सगळ्यात मोठी कला आहे. आणि ज्याला हसू येत नसेल ना त्यांना दशरथ पाटलांच्या कडेला बसवा. त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी आपल्याला हसायला येतं. आणि कधी काय बोलतील सगळ्यांचे कान तिकडे लागलेले असतात. आणि त्यांना महाराष्ट्र सरकारने परवानगी दिलेली आहे. आमच्या रायगड समालोचक असोसिएशनने पण परमिशन दिलेली आहे. ते काही बोलू शकतात. या ठिकाणी आमचे दिनेशजी नाईक अनिकेतजी पाटील जीवन पाटील आणि सुरेश गाडे अशा पद्धतीने धावसंख्या झालेली आहे. ती 40 जिंकण्यासाठी चिंचपाडा संघाच्या विरोधात आपण पाहतो वावेगर संघाला 10.25 धावांची सरासरी राखायची. धावा करायचे 41. सगळे आमचे इथे आपण पाहतोय दिनेशजी नाईक अनिकेत पाटील जीवनजी पाटील आदरणीय सुरेश गाडे त्यानंतर निखिलजी नाईक आणि महेंद्र माळी हे श्रीकांतजी पाटील ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. आपलं सर्वांचं या पनवेल असोसिएशनच्या वतीनं आयोजित आपण मान्यतेने आणि श्री घोडीलदेव कसळकर यांच्या या आयोजन आपण पाहतोय. आणि या स्पर्धेला आपण भेट देण्यासाठी आज आलेले आहात. रविवार आहे आजचा दिवस सगळ्यांनी या टुर्नामेंटसाठी दिलेला आहे. आज मला थोडे भोजन पण इथे म्हणजे घरी जायची पण गरज नाही. आणि संध्याकाळी पण मला थोडी इथे पार्टी होईलच एखादी. छास प्यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. ताक पण तयार आहे. संध्याकाळी पण पार्टी आहे. श्रीकांत पाटील यांच्याकडनं आहे संध्याकाळची पार्टी. कोणाकडनं असं ना पण पार्टी आहे.
कसळखंड म्हटलं की आता बघा आनंदी आनंद, सगळे खरं तर आयोजक सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे मी पाहतोय, सगळ्यांचे चेहरे टवटवीत आहेत. आणि कसळखंड आता खरं तर नावारूपाला आलेलं आहे. आपण 2-4 वर्षामध्ये पाहतोय क्रिकेटमध्ये पण मोठं नाव आहे. कसळखंडची टीम पण चांगली आहेत, त्याच्यानंतर आयोजक पण चांगले आहेत. आणि 40+ टुर्नामेंटला एवढं सुंदर आयोजन कुठेच नसतं. तर कसळखंडचे आपण आयोजकांना धन्यवाद देऊयात. हां, आणि पौंजे संघाला विनंती असणार आहे की आपण ताक वगैरे पिऊन घ्या, मजा करा, कारण सेकंड मॅच तुमची लगेच याच्यामध्ये जो जिंकणार आहे विनरमध्ये मॅच होणार आहे. हां, ताक फ्री आहे म्हणून पाहिजे तसं पिऊ नका, नाही तर मग काय होईल, ताक प्याल 100 रुपयाच्या डॉक्टरला घालवाल 500 रुपये, असं नका करू. जेवढं झेपल तेवढंच घ्या. जेवढा ताक चांगला आहे, पण ते ताडी बघा, ताडी आहे. आपण म्हणतो, काही जण आपल्याला म्हणतात मी 15 ग्लास प्यालो, 20 ग्लास प्यालो, त्याच्यानंतर त्याला कळत नाही कधी काय होईल ते. आणि म्हणून 2 ग्लास ताडी चांगली आहे, औषधी आहे. पण तुम्ही 15 प्याल तर मग ते औषध नाही, ते विष बनेल. बँजोवाल्या आता आलेले आहेत, बघूया आता नवरदेव मला वाटते लवकरच येईल. नवरी मुलीचे मामा, नवऱ्या मुलाचे मामा. तर जाऊया मैदानाच्या मधोमध. सगळ्यांचं स्वागत आहे पाहुण्यांचं. इथे श्री घोडीलदेव कसळखंड संघाच्या वतीने आयोजित 40+ ही टुर्नामेंट आजची आपण पाहतोय. 12 संघ खेळणारे दुसरी मॅच आपण पाहतोय. 40 धावा केल्यात इथे तो चिंचपाडा संघानं, आणि 41 करायचे त्या वावेघर संघाला. सलामीची जोडी मैदानात पिंटू गुप्ता आणि एका बाजूला संतोष माळी संघाचा कर्णधार, तर एका बाजूला कर्णधार चिंचपाडा संघाचा कपिल परदेशी गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्ट्रायकेटला पिंटू गुप्ता, नॉन स्ट्रायकेटला संतोष माळी. स्कोरर आता आमचे नवीन आलेले आहेत. दिनेश. पहिला चेंडू हवेमध्ये, 41 धावांचा पाठलाग. पिंटू गुप्ता सारखा एक हाणामारी करणारा एक जबरदस्त फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. सोसी सावळाराम पाटील क्रीडा नगरी, जो तिथे आपण पाहतोय जिथे बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे, स्टॉल त्या ठिकाणी, तर तिथे शाकाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर त्यांना जे मालकरी वगैरे असतील, शाकाहारी असतील, आज उपासन असेल कोणाचा, खंडोबाचा असला तर असेल, तर त्यांना विनंती आहे. पहिल्या चेंडूवर विकेट गेलेले 41 धावा, असं वाटलेलं की सहज हे लक्ष गाठलं जाईल. आणि फलंदाजीसाठी आला आहे तो माळीच आहेत, रवींद्र माळी. रवींद्र माळी आहे. आमचे दीपकदादा जाधव या इकडे जरा. दीपकदादा जाधव आलेले आहेत. दुसरा चेंडू आपण बघितला, रवींद्र एक चांगला फलंदाज आहे. रवींद्र माळी डावखुरा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर विकेट गेली. त्यानंतर रमेशजी गाडे, सुधाकरजी गाडे, संदीप गाडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही स्वागत आहे. सेकंड मॅच आपण पाहतोय. कपिल परदेशी धावा कमी झाल्या होत्या, पण इथे मात्र धावा कमी झाल्या होत्या, पण त्या गोलंदाजी चांगली होते ती चिंचपाडा संघाची. राऊंड विकेट मारा करतायत कपिल परदेशी. वेगवान चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर 2 डॉट बॉल. काय गोलंदाजी करतायत कपिल परदेशी, एक अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी करताना मला वाटतं कपिल परदेशी यांना काही करता आलं नव्हतं, पण आता गोलंदाजीमध्ये आपली चमक सोडतायत, चमकदार कामगिरी करतायत या घोडीलदेव, श्री घोडीलदेव. घोडीलदेव म्हटलं की ग्रामदैवत आहे कसळखंडचं, आणि तेच सध्या त्यांना पावलेले आहेत, पूर्वीपासूनच पावत आलेले आहेत. चौथा चेंडू डॉट, जोरदार अपील. चिंचपाडा संघाकडून जोरदार अपील करतायत, दोन्ही पंच बातचीत करतायत. वेगवान चेंडू होता. रवींद्र माळी सूर गवसत नाहीये, बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. 4 चेंडू आतापर्यंत टाकले, ते विकेट घेतले ते कपिल परदेशीनं. कपिल परदेशीने बॅटिंग करताना काय केलं होतं? एक षटकार, एक चौकार मारला होता. 10 धावा केल्या होत्या कपिल परदेशी यांनी. सूरज पाटील आमच्या आष्टाचे पाहुणे, त्यांचं आगमन झालेलं आहे. सूरजजी पाटील
यांचंही स्वागत आहे. मैदानात जाऊया जिथे आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी करतायत. आपल्याला वाटलं 41 धावा वावेकर संघ सहज जिंकेल, पण कपिल परदेशीने मात्र ते फासे उलटे टाकलेत. हो, रवींद्र माळी आता चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि ते मात्र कॅच ड्रॉप होतोय. सिंगल मिळते ती रवींद्र आणि इथे मात्र दुसरी धाव धोक्याची येऊ शकते आणि इथे फलंदाज बघूया काय होतंय. पंच मात्र आपल्या आणि फलंदाज बाद होतोय. रवींद्र माळी बॅक टू द पॅव्हिलियन. छास ज्यांनी बनवलेले आहेत आमचे आचार्य आहेत, महडचे आहेत, वर्धविनायक महडचे आहेत, आपल्या गणपती बाप्पाच्या गावचे निकेश पाटील आणि कसळकांचे आमचे चंद्रकांतजी पाटील, चंदा पाटील यांना खरं तर धन्यवाद आहेत. मस्त छास बनवला आहे. मी तर छासमध्ये आता हेल टाकलेलं आहे. दिनतीन दादांनी सांगितलं की तुम्हाला फक्त काय पाहिजे ते व्हॉट्सअप करा. प्रशांतला सांगून ठेवलं आहे, सांगायची पण गरज नाही, फक्त व्हॉट्सअप करा, इथे तुम्हाला सगळं मिळेल. खरं तर आनंद आहे. अशीच तुमची भरभराटी हो, कारण अन्नदाता सुखी भाऊ असं म्हटलं जातं. आणि नवीन फलंदाज आला तो नितीन पाटील, जे प्रोफेसर आहेत आपल्या पिल्ले स्कूलमध्ये, ते नितीन पाटील आता चांगले धडे द्यावे लागतील. हो, मस्त फटका. हो, त्याच्यापेक्षा जबरदस्त झेल पकडलाय, जबरदस्त झेल पकडलाय. आणि काय गोलंदाजी सुरू आहे मैदानात निखिल. आपण पाहतोय आतापर्यंत 3 विकेट घेतलेल्या आहेत, त्या एकच धाव दिले ती कपिल परदेशींनी. फलंदाज बाद नितीन पाटील, चांगला फटका होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून त्यांना खेळायचं होतं, चौकार मारायचा होता. मस्त झेल पकडला, फटका पण चांगला होता. आणि पहिलं षटक संपलाय, धावा दिल्या 3, विकेट घेतल्या 3, एकच धाव, 3 विकेट. वाट बॉलिंग, काय गोलंदाजी केले कपिल परदेशी. हेमंत पाटील, त्यानंतर आमचे चौधरी भाऊ विकी पाटील, प्रभाकर पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की 40+ मॅच कोण येईल बघायला, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो. छास या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, कोणालाही पाहिजे तर छासचा आपण आस्वाद घ्या. रमेश चव्हाण आता डावकुरे फलंदाज, दीपक जाधव आमचे 12वे जे खेळाडू आहेत, खरं तर मैदानात उतरले इथले मगाशी, पण नावं सांगण्यासाठी आलेले आहेत ते पण चांगले आमचे आई टाकीचे सदस्य आहेत. आणि इथे मात्र आपण पाहतोय रमेश चव्हाण आणि संतोष माळी यांना काहीतरी आता करावं लागेल. एकच धाव झालेली आहे, फक्त 10.25ची सरासरी राखायची होती, 10.15 धावा करायची होत्या आणि धाव आली ती 1. आता 18 चेंडू आणि 40ची गरज आहे संतोष माळी स्ट्राईक एंडला. मोहिते कॉन्ट्रॅक्टर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. कसरकांचं मैदान फॅन नाही लावलेलं बघा, पण एवढी हवा सुटले ना, गरज नाही आहे फॅनची. निसर्गरम्य, निसर्गाच्या कुशीत वसलेलं समोर आपण कंटेनर पाहतोय, जे मला वाटतं बाहेरच्या देशातून असते लॉजिस्टिक्स आपण पाहतोय. आणि जबरदस्त हे मैदान निसर्गाच्या कुशीत असलेलं कसळखंड गावचं. घोडीलदेव कसळखंड पहिली धाव घेतोय संतोष माळी, पहिलीच धाव घेतोय. या अगोदर आपण बघितलं फलंदाज बाद झाले होते पिंटू गुप्ता, त्याच्यानंतर बाद झाले फलंदाज रवींद्र माळी, डावकुरा फलंदाज, त्याला सूर गवसलं नाही. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही 40+ असा 50+ असा, पण प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, सराव महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर संतोष माळीने 1 धाव घेतली. आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 2. हेमंतजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत, प्रभाकरजी पाटील, त्यांचंही स्वागत आहे. भरपूर पाहुणे मंडळी आपण पाहतोय, ग्रामस्थ मंडळी या 40+च्या टुर्नामेंटसाठी. 40+ म्हणजे ज्यांनी एक काळ गाजवला होता, काहींनी 10-15 वर्ष आराम केला, त्याच्यानंतर 40+ आली आणि पुन्हा एकदा ते जागे झाले आणि आता मैदानावर येऊ लागलेत सगळी ही मंडळी. आणि त्यांची टुर्नामेंट 12 संघ या ठिकाणी खेळत आहेत. 17 चेंडू 39 धावा, चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र सिंगल घेतलेली आहे. दुसऱ्या धावसाठी रमेश धावत आहेत, परंतु संतोष माळीनं त्यांना रोखले. संतोष माळीला माहिती आहे आता षटकार चौकारांची गरज आहे आपल्या संघाला. पीपी यांचे पिताश्री बाळारामजी पाटील यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. 16 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. 3 फलंदाज बाद झाले आहेत. 16 चेंडू 38, 16 दुणे 32 म्हणजे
22 धावा जास्त आहेत मला तर वाटतं चेंडूंपेक्षा. 16 चेंडू 38. कोको भाई यांचं आगमन. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. मनोज गोलंदाजी करतायत. कपिल परदेशीने मात्र कमबॅक केलं. एक धाव देऊन 3 विकेट घेतले होते कपिल परदेशीनं. एक धावचीत होती, एक सांघिक बळी होता आणि 2 विकेट घेतलेला कपिल परदेशी. कोण म्हणतं की फलंदाजांचे दिवस आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एका धावेला संघाची धावसंख्या 4 होते. जिंकण्यासाठी करायचे आहेत अजून 37. 16 चेंडू आणि 37. हो चेंडू हवेमध्ये संतोष माळीनं मारलाय. लॉंग ऑनला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 4थी विकेट जाते वावेघर संघाची. प्रकाश पिंगळे घोडिवली यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पिंगळे म्हटलं की घोडिवली. आदरणीय गणेशजी लोगडे. खरं तर पाहुण्यांचं स्वागत बँजोनं केलं जात आहे. आम्ही लग्नामध्ये नेहमी म्हणतो की केळीची कमान दारावर झुलणार, सनईच्या साक्षीने चौघड बोलणार, हळूच होणार हळद ओली, अलगत झुलणार बाशिंग मणी आणि सावधान म्हणत तुमच्या सगळ्यांच्या अक्षता पडणार या खेळाडूंच्या मस्तकावरी. आणि भोजनाची पण व्यवस्था, शाकाहारी भोजनाला सुरुवात झालेली आहे. जिथे आपण पाहतोय कैलासवासी सावळाराम ना पाटील क्रीडा नगरी जिथे आपण पाहतोय तिथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या तंबूमध्ये, त्या मंडपामध्ये अनंत गाताडेने आपली बॅट भरपूर जोरात फिरवली, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. फुटवर्कचा वापर नाही, जागेवरून खेळायचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्त्वाचं आहे. जसं मोबाईलला नेटवर्क असेल तर मोबाईल तुमचा 2 लाखांचा असून फायदा नाही, तसं क्रिकेटर जे खेळाडू आहे त्याला फुटवर्कचा वापर त्याला करता आला पाहिजे. मस्त गोलंदाजी करताय, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टम्पला आणि ऑफस्टम्पची लाईन धरून गोलंदाजी करतायत, कारण त्यांना माहिती आहे की मोठे फटके मारून द्यायचे नाही. व्हाईट बॉल गेला तरी चालेल. आणि कॅप्टनने त्यांना जे सांगितलं, चिंचपाडा संघाचे आमचे कपिल परदेशी आणि त्यांचा संघ आता मात्र गोलंदाजीमध्ये किमया करतोय, या मॅचमध्ये घुसलाय. हो मिड विकेटला ऑन ड्राईव्ह केले चेंडूला कपिल परदेशी मालतोडे. हो दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मालतोडे. 5वा फलंदाज बाद होतोय का वावेघर संघ अडचणीमध्ये. रेवनाथ पाटील आमचे हिम्मत नाईक, सगळ्यांना विनंती आहे की स्वागत करणार. राजेश पाटील यांना विनंती, आपण जरा व्यासपीठावर या. भरपूर पाहुण्यांची मांदियाळी आहे. स्वागत करण्यासाठी माझा इथे दयानंद सरोदे आमचे चाललेले आहेत. काल त्यांचा 44वा वाढदिवस होता. पॅन्थरचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष आहेत दयानंद सरोदे आलेले आहेत. कुठेही अन्याय होत असेल तिथे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली ते भरपूर चांगली कामं करत असतात. सचिन गोंधळी या ठिकाणी आलेले आहेत, मोठा खंदा. त्यांचंही स्वागत. दयानंद सरोदे यांना आता संधी मिळालेली आणि त्या संधीचं सोनं त्यांना करावं लागेल. रोज सकाळी ते 7 वाजता प्रॅक्टिस करत असतात HLच्या मैदानावर, पण ज्यावेळेस त्यांना संधी मिळेल त्यावेळेस त्यांना काहीतरी करून दाखवावं लागेल. रमेश चव्हाण आडव्या बॅटने खेळतात. 41 फक्त धावा करायच्या होत्या, पण सुरुवातीचा पिंटू गुप्ता बाद झाला. पहिल्याच चेंडूवर तिथून जी लाईन लागली ती थांबायला तयार नाही. फलंदाज बाद झालेत आत्तापर्यंत 5. पिंटू गुप्ता, रवींद्र माळी, संतोष माळी, नितीन पाटील आणि अनंत गाताडे असे 5 फलंदाज बाद झाले. 2 झाले धावचीत, बाकी झेल बाद झालेले आहेत. 6 धावा धावपलकावर. अजूनही जिंकण्यासाठी 35 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 12. आता दीपक जाधव बघतात इकडे तिकडे काय होईल. भविष्य थोडंसं अंधारात आहे संघाचं, पण क्रिकेट आहे. इथे आमचे संकेत पाटील आष्टे आणि ओमकार पाटील आष्टे या पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. 12 चेंडू 35ची गरज आहे. फक्त 2 षटकामध्ये 6 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं ती पहिलं षटक टाकलं होतं ते कपिल परदेशी यांनी 1च धाव दिली, 3 विकेट घेतल्या, एक सांघिक बळी होता आणि तेव्हापासून जी पडझडीला सुरुवात झाली, धक्क्यावर धक्के मिळत गेले वावेघर संघाला. वावेघर संघ आता 5 बाद 6
आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. शाकाहारी भोजनाला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना काही वाढायला पण जा आणि काही जेवायला पण जा. वाढायला आहेत तिथे मंडळी आहेत. 12 चेंडू 35ची गरज आहे. दयानंद सरवदे यांनी जर ही मॅच जिंकवली तर माझ्याकडनं म्हणताना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज श्याम पाटील आहेत जे आमच्या रायगड जे असोसिएशन आहे संजय बॉस ज्यांचे अध्यक्ष आहेत आणि त्या कमिटीवर आहेत आमचे श्यामभाई पाटील. श्याम पाटील गोलंदाजी करतायत. एक चांगले आयोजक आहेत. जी स्पर्धा पार पाडली नुकतीच 15 दिवसापूर्वी. हो दयानंद सरवदे इथे मात्र हा चेंडू असं वाटलेलं सीमारेषेच्या बाहेर जाईल पण दुसऱ्या धावसाठी धावतायत. 2 धावा इथे घेतल्यात त्या दयानंद सरवदे आणि रमेश चव्हाण मारलेला अफवा. दयानंद सरवदेने 2 धावा काढल्यात. आपलं खातं उघडलंय. 12-35 आता 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 5 फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली ती 8. श्याम पाटील मस्त फटका पॉइंटच्या दिशेनं. काय जबरदस्त फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. दयानंद सरवदे यांचा हा जबरदस्त चौकार. हॅलो वावेगर संघ जर जिंकला तर आमचे वावेगर संघाने जर या धावा पूर्ण केल्या ही मॅच जिंकली तर आमचे केळकर कंपनीचे मॅनेजर परेश पटेल यांच्याकडनं 2000 रुपये आणि दयानंद सरवदे यांना 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कपिल परदेशी एक चांगले कर्णधार आहेत. सांगतात मार विकेट महत्वाची आहे. आता मात्र धावसंख्या झालेली आहे 13 झालेली आहे. अजूनही बऱ्याचशा करायच्या आहेत. 9 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या आहेत. कपिल परदेशी करते 41 धावा झाल्या असं वाटलं वावेगर संघ सहज जिंकेल. पिंटू गुप्ता होता. नितीन पाटील चांगले फलंदाज त्यांच्याकडे होते. रवींद्र माळी डावखुरा फलंदाज पण एका पाठोपाठ एक संतोष माळी होते. 5 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि आता गरज आहे जिंकण्यासाठी ती 9 चेंडू आणि 28. श्याम पाटील राऊंड द विकेट. हो रमेश चव्हाण काय फटका खेळलाय रमेश चव्हाण. 9 चेंडू मध्ये 28 आता 8 चेंडू 22. दयानंद सरवदे आणि रमेश आता यांनी जर मॅच जिंकून दिली तर आई टाकेदेवी 40+ यांच्या वतीनं 2000 रुपयांचं पारितोषिक विश्वनाथ भोईर यांच्याकडनं आलेलं आहे. नऊ चेंडू आणि 28ची गरज होती असं वाटलं एकतर्फी मॅच होईल पण रमेश चव्हाण डावखुरा फलंदाज त्याने षटकार मारला. माईकचा आवाज आला का थोडं बंद करत जा. 8 चेंडू आणि आता 22ची गरज आहे. श्याम पाटील हो चेंडू हवेमध्ये रमेश चव्हाणने मारलेला फटका पण जेल बाद होत आहेत आणि इथे मात्र बघा आमचे चिंचपाड्याचे जे खेळाडू आहेत 12वे छोटेसे ते खुश झालेले आहेत. डान्स करतायत. आहेत मला वाटलं रविवारी शाकाहारी असतील की नाही पण तिकडे जाताना दिसत आहेत. मला वाटलं मी एकटाच आहे की काय पण कसळकांडमध्ये पण वारकरी संप्रदायाची पण बरीचशी मंडळी आहेत. अर्धी मला कसळकांड संघ पण आपला अर्धा शाकाहारीच आहेत. 40+ जी टीम आहे कसळकांडची काल मी तुम्हाला बोलवणार होतो निमंत्रण देणार होतो पण तुमच्या मॅच चालू होत्या. आपल्या एरियावरच टीम होत्या म्हणजे तुम्ही जरी या परिसरातले 2-4 खेळाडू घेऊन आले असते तरी चालले असते. दयानंद सरवदे यांच्यासाठी खुशखबर आहे. आई टाकेदेवी 40+चे खजिनदार विश्वनाथ भोईर यांच्याकडनं 2000 आहे. परेश पटेल यांच्याकडनं 2000 आणि माझ्याकडनं 1000 आहेत. 5000 रुपयांचं बक्षीस आहे वावेगर संघासाठी पण. 7 चेंडू 22 काय फटका सजवलाय बघूया. मैदानाच्या बाहेर जातोय की आतमध्ये. ओ काय वाट कॅच मस्त फटका मारला होता खरं तर फलंदाज प्रवीण माळीचा प्रयत्न चांगला होता पण षटकार जायला पाहिजे होता आणि बघा नाचतायत चिंचपाडाचे 12वे खेळाडू.
नवीन फलंदाज बॅट्समन दक्ष बघा, चिंचपाडा संघाचे 12वे खेळाडू दक्ष. वय वर्ष मला थोडे 8-9च असेल ना, 10 13 आहे. अरे बापरे, हा जरासा रिकी पॉन्टिंग आहे. हा 13 वर्ष वय वर्ष 13. डान्स मस्त करतोय असं म्हणतो आपण जेव्हा म्हणतो की 16वं वरीस धोक्याचं. 16 वरीस धोक्याचं नसतं, 16वं वरीस मोक्याचं असतं. सचिन तेंडुलकरने 16व्या वर्षी पदार्पण केलं. माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16वं वरीस धोक्याचं नाही तर मोक्याचं असतं. आणि दक्ष मात्र मजा करतोय. आता दयानंद सरोदे स्ट्राईक एंडला 7 चेंडून आता जिंकण्यासाठी करायचे आहेत. 22 7 बॉल आहेत ना, हे बॉल किती आहेत? नवीन बॉल आले का? शेवटचं षटक आहे म्हणजे 6 चेंडू आणि 22. दयानंद सरोदेंसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक. विश्वनाथ भोईर खजिनदार, परेश पटेल केळकर कंपनीचे मॅनेजर आणि आई टाकेदेवीचे कॅप्टन. आणि माझ्याकडनं पण 1,000 रुपये आहेत. वायुगर संघासाठी 5,000चं पारितोषिक आहे. दयानंद सरोदे यांनी जरी मॅच जिंकून दिली तर चमत्कार होईल. त्यांना खांद्यावर नाचवलं जाईल. गोलंदाजी करतायत गोलंदाज निलेश. हो, चांगला फटका मारलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. जाईल का चौकार? येतोय चौकार, जबरदस्त चौकार. 5 धावा आल्यात. दयानंद सरोदे खेळतायत वैयक्तिक आपल्या 11 धावांवर खेळतायत. 2 चौकार मारले दयानंद सरोदे यांनी. सगळे मॅच लाईव्ह बघतायत. बघा 4 चेंडू आणि आता 17ची गरज आहे. 5 बॉल आहेत, माफ करा 5 बॉल. पहिला डॉट बॉल आहे, त्याच्यानंतर चौकार आलाय म्हणजे 5 धावा आल्यात. 22 करायचे होते आता जिंकण्यासाठी. 4 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय दयानंद सरोदे. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत. 4 चेंडू 18. इथे चेंडूची फेक खराब आहे. 4 चेंडू 18. आता 3 चेंडू 16 धावांची गरज आहे. दयानंद सरोदे प्रयत्न करतात. 13 धावांवर खेळतात. 2 चौकार त्यांनी मारलेत. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 3 चेंडू 16. तिन्ही चेंडूवर मोठे फटके मारावे लागतील. चमत्कार करतील का? 28ची गरज होती आपण बघितलं सुरुवातीला 12 चेंडूमध्ये. आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे परंतु गलीमध्ये चाललाय. परंतु धावचीत होतील असं वाटतंय पण नाही. सिंगल आलेली आहे. 2 चेंडू आणि आता 15ची गरज आहे. वावेगर संघ अडचणीमध्ये आहे. वसंत पाटील कसळकरचे आमचे त्यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वावेगर संघाची सुरुवात खराब झाली. कपिल परदेशीने टाकलेलं ते षटक महाग ठरलं. एकच धाव मिळाली आणि 3 विकेट गेल्या. बघा आज थोडंसं आभाळ आलेलं आहे म्हणजे ढगाळ वातावरण आहे. पावसाची चिन्ह कुठेतरी पडत असेल. नको आता आठवण नको पावसाची, लवकर नको. आणि आज झेल बाद होत आहेत फलंदाज. आणि ही मॅच जिंकलेली आहे ती एक मॅच जिंकलेली आहे ती चिंचपाडा संघानं. आणि चला चिंचपाडा संघाचे कर्णधार आणि पौंजे संघाचे कर्णधार. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच कपिल परदेशी. 10 धावा, 1 षटकामध्ये 2 विकेट आणि 1च धाव. कपिल परदेशी